पुढचं जे काही इलेक्शनमध्ये प्रत्येकजण संविधानासाठी, म्हणजे हे इलेक्शन महाविकास आघाडी वर्सेस महायुती आहे मला वाटतं त्यांची, त्याचं नाही आहे. हे इलेक्शन संविधान वाचवणाऱ्यांसाठी आणि संविधान आणि नॅरेटिव्ह वगैरे शब्द, माझी प्रतिभाताई तुम्हाला विनंती, असे शब्द वापरू नका, त्यांचे शब्द आहेत. कारण का त्यांनीच एक हवा क्रिएट केली. ह्यांनी नॅरेटिव्ह, कसलं नॅरेटिव्ह सेट केलं? आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही वाचतो बघतो, त्याच्यावरनं भाषण आणि समाज समजतो. त्यामुळे त्यांना एक संधी मिळाली आहे ती, की ह्यांनी खोटा अप्रचार केला. माझी त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या विचाराच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर कुठेही बसायची तयारी आहे. मी तुम्हाला सांगते, मी पार्लमेंटमध्ये एक नाही 2-2 खासदार म्हणताना ऐकलेलं आहे की आम्हाला संविधान बदलायचं आहे, ज्या दिवशी 400 पार होतील आम्ही संविधान बदलणार. हे देशाने ऐकलेलं आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह कसला हा? हे वास्तव आहे, हे सत्य आहे. तुम्ही मगाशी राम मंदिराबद्दल बोलला, प्रत्येकाची आस्था असतो तो विषय असेल, पण एवढं आस्थेने राम मंदिर बांधलं, ते गळलं कसं? संविधान, ज्या संविधानावर आपण पार्लमेंट, हो आम्हीच बघितलं आहे, ते बालद्या ठेवल्या होत्या संविधान. परवा समृद्धी महामार्ग, किती घटना, आणि परवाची तर भयान घटना होती. म्हणजे ज्या पद्धतीने माझी तर अपेक्षा होती की ह्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री त्यांनी त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होतं, जेव्हा त्याला असं वाटलं काहीतरी चांगल्या तो काय वाईटातून चांगलं होतं. माझं तर म्हणणं आहे त्या व्यक्तीला फॉर्मच भरायला आपण दिला ना पाहिजे, ज्यांनी छत्रपतींचा अपमान केलेला आहे. माझं तरी वैयक्तिक मत. कारण महाराष्ट्रामध्ये जी एक वैचारिक बैठक होती, ते संस्कार होते, ते गेले कुठे आहेत? आणि हे प्रभू श्रीराम म्हणतात. मी प्रभू श्रीराम कधीच म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. कारण का मर्यादा ठेवणारा राम म्हणून देव आहे. आणि आपले गुरुजी म्हणले ही गोष्ट खरी आहे की आपण संतांना लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला विसरलो. पण बघा कशी असते. एक गंमत सांगते तुम्हाला, ज्या पद्धतीने मगाशी एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही सारखं अदृश्य शक्ती म्हणताय, कोण आहे ही अदृश्य शक्ती? म्हटलं तर कळेल तुम्हाला अदृश्य शक्ती, सगळ्यांनाच कळलं आहे कोण आहे अदृश्य शक्ती ज्या देशामध्ये. पण हा देश अदृश्य शक्तीच्या जीवावर चालत नाही, तो संविधानानेच चालतो. आणि ती ताकद नेत्यांची नाही आहे, ती मायबाप जनतेची ताकद आहे. ते तुम्ही बघा, आता आमची लढाई तर कोर्टात चाललीच आहे. चिन्ह पक्ष, मागच्या वेळेस 1 वर्षापूर्वी मी ह्याच व्यासपीठावरनं, मला माहिती नव्हतं चिन्ह काय मिळणार आहे, पक्षाचं नाव नाही, चिन्ह नाही, काय नाही. मी आणि अमोलदादा एकामेकाला म्हणायचो कुठलं चिन्ह घेऊया. अमोलदादा म्हणायचा तुम्ही असं करा, तुम्ही कपबशी घ्या. म्हटलं तुम्ही काय घेणार? थोडं विचार करतोय, पंखा घेऊ, कपाट घेऊ, काय माहिती आता. अशा आमच्या चर्चा असायच्या. पण पांडुरंगाची इच्छा, रामकृष्ण हरी, आपल्याला तुतारी मिळाली. आणि एक वेगळं का, म्हणजे तुतारी काय म्हणजे हा खरं हे व्यासपीठ नाही, पण शेवटी हा देश जेव्हा संविधानाने चालतो ना, तेव्हा ह्या गोष्टी होतात.